मित्रांनो, मैत्रिणींनो, श्रीरामांचा जन्मसोहळा म्हणजे श्रीरामनवमी. श्रीरामांचे चरित्र हे एक आदर्श पुरुषांचे चरित्र आहे. श्रीरामाने जो आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे ना, त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणाचा अंगीकार करावा, हा श्रीरामनवमी साजरी करण्याचा उद्देश आहे. श्रीरामांचा जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो ना, हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे राजकीय चरित्रावरून आपल्याला समजते. प्रभू श्रीराम फक्त आदर्श पुरुषच नव्हते, तर एक वचनी, एक पत्नी, एक वाणी आणि एक बाणीही होते. ते निश्चयी आणि त्यागी होते. साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारा राम केवढा पितृभक्त आणि त्यागी होता. वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेला राज्याचा त्याग करून 14 वर्षे वनवास पत्करणारा राम केवढा निश्चय आणि धैर्याचा महामेरू होता. अहिल्याचा उद्धार करणारे, शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, इवल्याशा खरीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म आहे. म्हणून श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या गुणांना आत्मसात करावे. श्रीरामचंद्र हे सद्गुणाचा समुच्चय आहेत. श्रीरामांचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहे. त्यांचा स्वार्थ त्याग पराकोटीचा आहे. त्यामुळे क्लेश, भांडणे, झगडे शेकडो मैल दूर राहतात. माणसाचे हृदय परिवर्तन होते. त्यांचे मातृपितृ प्रेम आणि अवर्णीय आहे. त्यांचे थोडे जरी अनुकरण आजच्या नव्या पिढीने केले ना, तरी या देशात रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, श्रीरामांचे मित्रप्रेम, गुरुप्रेम, बंधुप्रेम, भक्तप्रेम, मातृपितृप्रेम, पत्नीप्रेम, देशप्रेम, प्रजाप्रेम हे सर्वच गुण आपण घेण्यासारखे आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.